नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता छान अशी सकाळ झालेली असते. अर्जुन डोळे उघडतो, पाहतो तर सायलीचा हात त्याच्या हातावर असतो. अर्जुन अलगद स्वतःचा हात बाजूला काढून घेत असतो. तितक्यातच सायलीला सुद्धा जाग येते. सायली त्याच्याकडे पाहून अगदी गोड हसते. अर्जुन त्यावर लगेच म्हणतो, फॅन्टॅस्टिक, आज माझा दिवस खूप छान जाणार आहे. सायली पुन्हा हसते आणि त्याला विचारते, कशावरून? तो म्हणतो, कारण सकाळ सकाळ मी माझ्या बायकोची गोड स्माईल पाहिली ना म्हणून. सायली अगदी गोड लाजते. आता अर्जुन पुन्हा तिला म्हणतो, तुम्ही जेव्हा अशा गोड लाजत हसता ना, तेव्हा तुमचे डोळे इतके सुंदर दिसतात ना की तुमच्यावरून नजरच हटत नाही. सायली पुन्हा लाजते आणि म्हणते, मी सुद्धा तासन तास तुमच्याकडे नुसती बघत राहू शकते. पण आता उठा, दिवाळीच्या दिवशी असं लोळत पडायचंय का? अजिबात नाही, अजिबात नाही. माझ्या बायकोला हे अजिबात आवडत नाही. ती रागवेल माझ्यावरती. सायली म्हणते, चला मग उठा आता, असं म्हणून सायली उठते. अर्जुन पटकन तिचा हात पकडतो आणि पुन्हा तिला म्हणतो, 5 मिनिटं फक्त प्लीज. आणि मग सायली पुन्हा एकदा लाजते आणि जोरात हसते. शेवटी आता अर्जुन आणि सायली दोघंही तयार होऊन खाली येतात. खाली हॉलमध्ये कल्पना, अस्मिता, प्रताप सगळेच त्यांची वाट पाहत बसलेले असतात. ते दोघं खाली आल्या आल्या प्रताप लगेच म्हणतो, सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. मग सायली सुद्धा सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देते. अर्जुन सुद्धा ओरडून सगळ्यांना म्हणतो, हॅपी दिवाळी एव्हरीवन. कल्पना आणि अस्मिता सुद्धा आता सगळ्यांना हॅपी दिवाळी म्हणून विश करते. प्रिया मात्र बाजूला एकटीच आपली आवरून बसलेली असते आणि उगाच तोंड वाकडी करत असते. अस्मिताचं लक्ष आता सायलीच्या साडीकडे जातं. ती लगेच तिला विचारते, ए सायली, हीच ती साडी आहे ना जी पूर्णा आजींनी तुला दिली होती? सायली त्यावरती म्हणते, हो, छान आहे ना. म्हटलं पूर्णा आजी कुठल्याही क्षणी येतील, त्यांना हे बघितलं तर आनंद होईल म्हणून नेसली. अस्मिता म्हणते, तुला खूप छान दिसते. त्यावर कल्पना म्हणते, आता त्या परत कधी येत आहेत हे तर त्यांनी काही सांगितलंच नाही. तेव्हा मग अस्मिता म्हणते, असू दे ना, पण त्या निमित्ताने तू निदान त्या साडीची घडी तरी मोडलीस. तितक्यातच विमल आवाज देते आणि म्हणते, चला सगळ्यांनी आधी फराळ करून घ्या. सगळेच एकदम आनंदाने उठतात आणि लगेचच सगळे मिळून फराळ करायला बसतात. सगळेच जण आता छान मिळून फराळ करत असतात. तितक्यातच सायली विचारते, आई बाबा कुठे गेले? कल्पना म्हणते, अगं ते दुकानात गेलेत. हे ऐकून सगळ्यांनाच जरा आश्चर्य वाटतं. प्रियाच्या डोक्यात मात्र लगेच विचार येतो, इथे फुकटचा फराळ हादडायचा सोडून हे दुकानात कसे काय गेले? काहीतरी गडबड नक्कीच आहे. सगळेच जण आता मिळून खूप छान आनंदात हसत खेळत गप्पा मारत फराळ करत असतात. प्रत्येक जण फराळाचं कौतुक करत असतो. अगदी छान एन्जॉय करत एकमेकांच्या सोबतीने त्यांचा छान फराळ चालू असतो. प्रिया मात्र बाजूला एकटीच बसलेली असते. तितक्यातच आता अश्विन वरनं खाली येतो आणि तिला म्हणतो, तन्वी चल, मी निघतो आता. त्यावर तन्वी वैतागूनच अश्विनला म्हणते, आता हे काय, दिवाळीच्या दिवशी सुद्धा तू हॉस्पिटलला जाणार आहेस का? त्यावर अश्विन तन्वीची समजूत काढत म्हणतो, तन्वी अगं, डॉक्टरांना असं सणवार करत घरी नाही बसतायत, त्यामुळे मला जावंच लागेल. त्यावर आता तन्वी त्याला म्हणते, ठीक आहे, पण लवकर ये. अश्विन निघणार तितक्यातच सदाशिव आणि मैनावती दोघ जण सायलीच्या नावाने ओरडत आणि मैनावती जोर जोरात रडतच आतमध्ये येते. मैनावतीच्या हाताला प्लास्टर लागलेलं असतं आणि तिच्या डोक्याला सुद्धा थोडीशी जखम झालेली असते. ती जोर जोरात रडत असते. आता सदाशिव सायली सायली लवकर ये असं म्हणत असतो. त्यामुळे सगळेच जण आता काळजीने लगेचच उठतात आणि काय झालं काय झालं म्हणून विचारायला लागतात. आता कल्पना काळजीने सदाशिव आणि मैनावतीला बसायला सांगते. लगेच त्यांना पाणी प्यायला देते. कल्पना आता चिंतेनेच विचारते, काय झालंय काय? सदाशिव सांगायला लागतो, त्याचं काय झालं, आम्ही दुकानातून येत होतो. अचानक रस्त्यातच समोर एकदम अचानक आडवा फटफटीवाला आला. मी स्वतःला वाचवलं, पण तो डायरेक्ट येऊन हिला धडकला आणि ही खाली पडली हो. मग आता मैनावती बरोबर स्वतःचा ड्रामा सुरू करते आणि म्हणते, मी म्हटलं जरा आपल्या ऐपतीप्रमाणे तुमच्या सगळ्यांसाठी मिठाई घेऊ, पण ती पिशवी फाटली आणि सगळं सांडलं असं म्हणून जोर जोरात रडायला लागते. मैनावती हाताच्या प्लास्टरमुळे रडते हे पाहून आता अश्विनला सुद्धा थोडं वाईट वाटतं. तो म्हणतो, ठीक आहे, तुम्ही रडू नका, होईल सगळं ठीक. बरं मला एक सांगा, हे प्लास्टर कोणी केलं? लगेच सदाशिव सांगायला लागतो, अहो ते काय झालं, त्याच्या बाजूलाच ना एक दवाखाना होता. मग तो डॉक्टर भला माणूस निघाला, आम्ही त्याच्याकडे गेलो आणि त्यांनी प्लास्टर केलं. पण माझ्याकडे ना त्याचं बिल द्यायला पैसेच नव्हते. भलं मोठं बिल होतं ना, आता जाऊन त्याला ते पैसे द्यावे लागतील. प्रिया बरोबर सदाशिव आणि मैनावतीचा प्लान ओळखते आणि म्हणते, अच्छा, म्हणजे यासाठी हे दोघ जण बाहेर गेले होते. उकळा उकळा, पैसे उकळा, कधीपर्यंत तुमचं हे नाटक चालतं ना बघतेच मी. तेवढ्यात लगेच अर्जुन काळजीने म्हणतो, इट्स ओके बाबा, तुम्ही एक काम करा, मला त्या डॉक्टरांचं नाव सांगा किंवा प्रिस्क्रिप्शन द्या, मी लगेच पेमेंट करतो. अर्जुनने असं म्हटल्यावरती पटकन मैनावती सदाशिवकडे पाहते आणि सिच्युएशन सावरत म्हणते, नाही हो, नाही दिली त्यांनी औषधं. म्हणजे मीच म्हटलं, एवढी महागातली औषधं आता घ्यायचीच नाही तर मग लिहून तरी कशाला घ्यायची, आणि पुन्हा रडायला लागते. सायलीला मात्र मैनावतीची अवस्था बघून खूपच वाईट वाटतं. ती म्हणते, आई बाबा कमाल करताय तुम्ही, आपण भरले असते बिलाचे पैसे, आपण आणली असती औषधं. सदाशिव लगेच म्हणतो, नाही ग,
तिकडे ना अचानक एक भला माणूस भेटला आणि त्यानेच बिलाचे पैसे देऊन टाकले. पण आता त्याला ते पैसे नेऊन द्यावे लागतील ना. अश्विनला सुद्धा या वाक्याचं जरा आश्चर्यच वाटतं. तो लगेच प्रियाकडे पाहतो. प्रियाने बरोबर या दोघांचा ड्रामा ओळखलेला असतो. आता अर्जुन त्याला म्हणतो, ठीक आहे बाबा, तुम्ही टेन्शन नका घेऊ, आणि स्वतःच्या खिशातून पैशाचं बंडल काढतो आणि सदाशिवकडे देत म्हणतो, तुम्ही एक काम करा, हे पैसे तुमच्याकडे ठेवा आणि यातून किती बिल झालं असेल ना ते त्या माणसाला देऊन टाका. लगेच मैनावती म्हणते, नाही नाही, नको जावई बापू, असं करू नका. आणि रडता सदाशिवला म्हणते, अहो यांच्याकडनं कसे घ्यायचे पैसे, जावईत आपले. सायली आता त्यांना समजावत म्हणते, आई अगं नको तू असा विचार करूस. आणि असं म्हणतच पैशांचं बंडल मैनावतीच्या हातात द्यायला जाते. लगेच सदाशिव घेतो आणि म्हणतो, ठीक आहे, ती म्हणते ना तर राहू दे. आता सदाशिवने पैशाचं बंडल घेतल्यावरती अश्विनला हे काही पटत नाही. तो प्रियाकडे सारखाच पाहत असतो. तो तन्वीला म्हणतो, तन्वी मी निघतो, असं म्हणून आता तडक तिकडून निघून जातो. सदाशिव सुद्धा लगेच सायलीला म्हणतो, सायली तू जरा आईला आत नेतेस का, मी लगोलग पैसे देऊन येतो. त्यावरती अस्मिता सायलीला म्हणते, चल मी पण येते तुझ्या मदतीला. आता सदाशिव त्या डॉक्टरला पैसे देण्यासाठी चटकन बाहेर पडतो. तर सायली अस्मिताला म्हणते, नको अस्मिता ताई, मी नेते. आणि मग ती मैनावतीला सावकाश उठवत तिच्यासोबत तिला रूम मध्ये घेऊन जात असते. मैनावतीला अगदीच काळजीने विचारते, आई खूप दुखतंय का, पायाला काही लागलंय का. मैनावती नाटक करत रडतच म्हणते, तुकडे पडतील ग हाताचे, आता खूप दुखतंय, आणि पुन्हा पुन्हा रडत असते. तर इकडे महिपतच्या घरामध्ये साक्षी गेल्याबद्दल अगदी शोकसभा ठेवलेली असते आणि तिथेच समीरा शेखर म्हणजे साक्षी बसलेली असते. आता सगळे महिपतचे गुंड साक्षीच्या फोटोच्या पाया पडतात. त्यातला एक गुंड म्हणतो, साहेब खूपच वाईट झालं, एवढ्या लहान वयात साक्षी मॅडमनी जायला नको होतं. महिपत ड्रामा करत म्हणतो, हो ना, मग तिच्याच आठवणीमध्ये मी आता तुम्हाला हे गिफ्ट वाटतोय. दर दिवाळीला ती तुम्हाला गिफ्ट वाटायची का नाही, मग आता तिच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणूनच मी तुम्हाला हे सगळे गिफ्ट वाटतोय. आणि असं म्हणून तो आता प्रत्येक गुंडाला गिफ्ट वाटत असतो. तितक्यातच त्यातला एक माणूस महिपतला विचारतो, साहेब त्या मॅडम कोण आहेत. साक्षी लगेच धक्क्यानेच त्या गुंडाकडे पाहते. महिपत लगेचच विषय सावरत म्हणतो, भाची आहे माझी, भाची, समीरा नाव आहे तिचं, लंडनला असते ती. त्या दोघी आहेत ना एकत्र वाढल्यात, पण ही शिक्षणासाठी लंडनला गेली, ती मात्र इथेच वाढली. आता ही साक्षीचं असं झालं म्हणून भेटायला आली मामाला, आता थोडे दिवस राहील आणि मग जाईल. आणि थोडासा पॉज घेत साक्षीकडे बघत म्हणतो, लंडनला. आता साक्षी गालातल्या गालात हसते. महिपत पुन्हा रडतच म्हणतो, आणि मग मी परत एकटा पडेल. आणि रडतच गुंडांना म्हणतो, या तुम्ही आता. आता सगळेच जण तिकडून निघून जातात. सगळे निघून गेल्यावरती साक्षी लगेचच अण्णांना म्हणते, अण्णा हा प्लान सक्सेसफुल झाला तुमचा. त्यावर महिपत साक्षीला म्हणतो, झाला खरा, आपल्या माणसांपैकी तुला कोणी ओळखत तर नाही ना, हे बघण्यासाठीच मी या सगळ्यांना इथे बोलवलं होतं. पण यांच्यापैकी कोणालाच याबद्दल साधी शंका सुद्धा आली नाही. आता साक्षी लगेचच म्हणते, नाही नाही पण अण्णा, मी तुमच्यासोबत इथे राहणार नाही. मी तुमच्यासोबत राहणं ही खूप मोठी रिस्क आहे. महिपत साक्षीला लगेच म्हणतो, तुला कोण म्हणलं तुला इथे राहायचंय. आपला हायवेला जो फ्लॅट आहे ना, तो मी एकदम मस्त सजवलाय, सगळ्या सुखसुविधा तिथे करून ठेवल्यात. तिकडे जायचं आणि एकदम निवांत राहायचं. कोणाच्या बापाला पण कळणार नाही की साक्षी शिखरे उर्फ समीरा शेखर आता इथे आरामात राहते म्हणून. आजपासून तुझं नवीन आयुष्य सुरू. तर आता इकडे हा सदाशिव त्या डॉक्टरला पैसे देत असतो आणि नेमकी त्याच वेळेला अश्विनची गाडी तिकडून पास होत असते. आता अश्विन सदाशिवला त्या डॉक्टरला पैसे देताना बरोबर पाहतो. तर आता तो डॉक्टर सदाशिवला म्हणतो, हे काय, तुम्ही मला जास्तीचे पैसे देणार होतात ना. सदाशिव त्याला म्हणतोय, तुला जास्तीचे पैसे कशाला हवेत, तू काय माझ्या बायकोला खरं प्लास्टर केलंय का, खोटच केलंय ना. त्यावर तो डॉक्टर आता सदाशिवला म्हणतो, म्हणून काय झालं, तुम्हाला कोणावर तरी प्रँक करायचं असं तुम्ही म्हटलात म्हणून मी तुमची मदत केली, त्यामुळे आता ठरलेले पैसे तरी द्या. सदाशिव त्याच्यावरती ओरडतो आणि म्हणतो, बास डॉक्टर बास, जेवढं दिलंय ना तेवढे घ्या, उगाच मला कोणापुढे तोंड उघडायला लावू नका, अशी धमकी देतच आता त्याला सरळ म्हणतो, चल निघायचं, आणि स्वतःच तिकडून निघून जातो. आता सदाशिवला डॉक्टरांसोबत हुज्जत घालताना अश्विनने बरोबर पाहिलेलं असतं आणि त्याने सगळं ऐकलेलं सुद्धा असतं. अश्विन आता तडक घरी येतो आणि रागारागातच त्याची बॅग आपटतो. प्रिया आपली तिच्या नादात असते. अश्विन आता चिडूनच म्हणतो, या जगात ना एकापेक्षा एक फ्रॉड माणसं भरलीत. अश्विनने अशी चिडचिड केलेली आणि असं बोललेलं पाहून प्रिया एकदम दचकतेच आणि त्याच्याकडे पाहायला लागते. अश्विन वैतागूनच म्हणतो, आणि माझं नशीब खराब आहे की त्यातली काही माणसं माझ्याच नशिबात आहेत आणि याच घरात राहतात. प्रिया जरा घाबरतेच आणि घाबरतच अश्विनला विचारते, या घरात कोण फ्रॉड आहे. आता तिला चांगलाच घाम फुटलेला असतो. लगेच अश्विन त्यावरती म्हणतो, तेच या घरात जे नवीन जोडपं आले ना, सायलीचे आई बाबा, ते जसे दिसतात ना तसे नाहीयेत. प्रिया लगेच घाबरते. तिला वाटतं आता याला कळलं की काय, की ते सायलीचे आई बाबा नाहीयेत. ती पटकन त्याला म्हणते, अरे नाही, ते सायलीचेच आई बाबा आहेत. आता अश्विन म्हणतो, अगं ते सायलीचे आई बाबा आहेत की नाही यावर माझं काही म्हणणंच नाही, पण ते सायलीचे आई बाबा असले ना तरी खोटारडे आहेत ते.
त्यांचं खरं रूप ना मी आता बघून आलोय. अश्विनचा नुसता संताप संताप होत असतो. प्रियाला मात्र काहीच कळत नाही. ती विचारते म्हणजे. आता अश्विन घडलेला सगळा प्रकार तिला सांगतो आणि म्हणतो अगं आज सकाळी मी जेव्हा हॉस्पिटलला गेलो ना तेव्हा, आणि मग त्याने रस्त्यामध्ये सदाशिवला डॉक्टरला पैसे देताना पाहिलेलं असतं, हे सगळं आता तो प्रियाला सांगतो. प्रियाला तर मुळात शंका असतेच, पण आता हे सगळं ऐकून तिला सुद्धा चांगला शॉक बसलेला असतो. तर इकडे अर्जुनच्या खोलीमध्ये सायली सगळ्या कपड्यांची आवरावर करत असते आणि अर्जुन निवांत बसलेला असतो. सायली त्याला विचारते, प्रियाच्या विरोधात तुम्ही अपील करणार होता, त्याचं काय झालं? अर्जुन म्हणतो, अपील तर केलंय मी, पण सगळी प्रोसेस आता दिवाळी नंतरच होईल. त्यावर सायली त्याला म्हणते, हा म्हणजे अर्ज तर केलाय ना तुम्ही? अर्जुन तिला म्हणतो, हो मी अप्लाय तर करून ठेवलंय. सायलीच्या आवरावर मात्र चालूच असते. आता ती म्हणते, बरं झालं, हे चांगलं काम केलं तुम्ही. ती आपली काम करण्यातच गुंग असते. आता तिला पाहून अर्जुन म्हणतो, बायको अगं तुझी कामं संपतच नाहीयेत, इथे बस ना थोडा वेळ. सायली म्हणते, नाही हा प्लीज, एकतर ह्या घड्या होऊन जाऊ देत सगळ्या. खरं तर मला आज लवकर आवरायचं होतं सगळं, पण आज मला तयार व्हायलाच वेळ लागला. आणि पूर्णाजी येणार ना म्हणून त्यांनी दिलेली ही साडी नेसली मी, पण बघा ना त्या अजून आलेल्याच नाहीयेत. अर्जुनला अगदीच काळजीने विचारते, त्या कधी येणार आहेत काही माहिती का तुम्हाला? तर इकडे प्रिया अगदीच अश्विनला पटवून देण्यात व्यस्त असते. तिला चांगलंच आयतं कोलीत हातात मिळालेलं असतं. ती म्हणते, बघ अश्विन, मी तुला बोलले ना जशी मुलगी ना तसेच आई वडील आहेत. मी तुला आधीच बोलले ना की ती आश्रमात असताना सुद्धा अशाच चोऱ्या माऱ्या करायची. अश्विनला भलताच राग आलेला असतो. तो म्हणतो, त्यांचा हा खोटेपणा आहे ना आपण घरात सांगूनच टाकूया. आपण कशाला पाठीशी घालायचं त्यांना? असं म्हणून तो सगळ्यांना सांगण्यासाठी आता जाणार तितक्यात प्रिया त्याला अडवते आणि म्हणते, अश्विन थांब थांब थांब. आणि त्याला म्हणते, अरे आत्ता जाऊन जर तू अर्जुनला काही सांगितलंस ना तर तो त्याचं कोर्ट उभं करेल आणि तुला म्हणेल, पुरावे काय तुमच्याकडे, कशावरून तुम्ही हे सगळं बोलताय? आणि जर आपण पुरावा नाही देऊ शकलो ना तर आपण घरात तमाशा करतोय असले आरोप आपल्यावरच करेल तो. अश्विनला काही पटत नाही. तो म्हणतो, अगं पण मी त्यांना डॉक्टर केदारशी बोलताना पाहिले, याचा पुरावा कुठून आणू मी आता? प्रियाच्या सुपीक डोक्यात आता लगेच आयडिया येते. ती अश्विनला म्हणते, तू आता दमून आलास ना, तू एक काम कर, तू फ्रेश हो, मग मी तुला आयडिया सांगते. अश्विन तिला म्हणतो, अगं. आता प्रिया त्याचं न ऐकता त्याला म्हणते, अरे तू जा, मी सांगते तुला आयडिया. तर इकडे आता अर्जुन सायलीकडे एकटक पाहत असतो. सायलीचं त्याच्याकडे लक्ष जातं आणि ती त्याला विचारते, अहो असं काय बघताय तुम्ही, काहीतरी बोला ना. अर्जुन तिला म्हणतो, अगं तू ते सगळं ठेव आणि बस इथे, बस पटकन चल. अगं काय चाललंय तुझं हे, आधी तन्वी मग पूर्णाजी, तू आधी इथे बस. आणि असं म्हणून तिचा हात धरून ओढून तिला स्वतःच्या बाजूला बसवतो आणि म्हणतो, अगं काय चाललंय तुझं, कधी प्रिया काय, कधी पूर्णाजी काय, तू जरा शांत बस, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. सायली त्याला म्हणते, अहो माझं निदान काम तरी पूर्ण होऊ द्या. तो म्हणतो, थांब जरा, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. आता सायली चिंतेतच विचारते, काय महत्वाचं बोलायचंय? प्रियाने पुन्हा काही करून नाही ठेवलंय ना? तेव्हा लगेचच अर्जुन म्हणतो, नाही नाही नाही, त्यापेक्षाही जास्त महत्वाचं बोलायचंय. सायलीला आता भलतंच टेन्शन येतं. ती म्हणते, काय बोलायचंय, सांगा ना पटकन. अर्जुन आता पुन्हा रोमॅन्टिक होत लाजतच म्हणतो, तू काल मला म्हणाली होतीस ना ती एक गोष्ट जी मी तुला दिलेली नाहीये, छोट्या अर्जुनची गोष्ट, त्याबद्दल जरा मला बोलायचं होतं. सायली त्याच्याकडे लाडातच बघते आणि म्हणते, मग ती काय फक्त माझी इच्छा आहे, तुमची नाहीये? मग अर्जुन तिच्या जवळ येत एकदम लाजतच म्हणतो, माझी तर खूप, तुझ्या आधीपासूनची इच्छा आहे. आणि असं म्हणून हळूहळू सायलीच्या जवळ यायला लागतो. आता सायली पटकन त्याला म्हणते, जाऊ द्या मला. ती उठणार तेवढ्यात अर्जुन परत तिचा हात पकडतो आणि म्हणतो, तू आत्ता गेलीस तर ती इच्छा पूर्ण कशी होणार? जादूने तर होणार नाही. आता सायली लाजते आणि म्हणते, काही काय बोलताय, जाऊ द्या मला, सोडा माझा हात. अर्जुन म्हणतो, नाही सोडणार. ती पुन्हा म्हणते, सोडा माझा हात. अर्जुन पुन्हा म्हणतो, नाही सोडणार. असं म्हणून त्याने तिचा घट्ट हात पकडून ठेवलेला असतो. सायली म्हणते, अहो जाऊ द्या. आता अर्जुन म्हणतो, नाही. बरं, तू मला आधी एक प्रॉमिस कर की आज रात्री तू आपल्या रूम मध्ये लवकर येशील. सायली जोरात हसते आणि म्हणते, अहो काय चाललंय, दिवसा डवळ्या काय चाललंय नक्की तुमचं? जाऊ दे मला खाली, खूप काम आहेत. अर्जुन तिला म्हणतो, अगं हे बघ, तू आत्ता गेलीस ना तर पूर्ण दिवसभर तू मला दिसत नाहीस. मग डायरेक्ट तू दिसतेस मला कधी तर रात्री. मग तोपर्यंत मी काय करायचं? सायली त्याला म्हणते, तोपर्यंत तुम्ही माझी वाट बघायची. सायली आता पुन्हा हात सोडत म्हणते, आता सोडा मला, जाऊ द्या खाली. अर्जुन म्हणतो, नाही. आता यांचं हे सुरू असताना तितक्यातच अश्विनचा जोरात आवाज येतो. अश्विन सगळ्यांना हाका मारत असतो आणि म्हणतो, मम्मा, डॅड, लवकर खाली या. अश्विन असा आवाज देतोय म्हटल्यावरती अर्जुन आणि सायली दोघं पण एकदम दचकतात. सगळेच आता हॉलमध्ये जमा होतात. सगळ्यांनाच फारच टेन्शन आलेलं असतं की आता अश्विननी नवीन काय नाटक काढलं ज्यासाठी अश्विनने आपल्या सगळ्यांना बोलवून घेतलंय. सगळे आल्यावरती आता कल्पना डायरेक्टच अश्विनला बोलते, हे बघ अश्विन, तुझ्या बायकोने तुला काय पडवलंय हे काय मला माहिती नाही, पण सणाच्या दिवशी प्लीज मला घरामध्ये कोणतीही भांडणं नकोयत. मग अश्विन अगदीच हसत म्हणतो, हे बघ, या घरात मला आता कोणताही वाद उकरून काढायचा नाही, पण या घरात उलट माझ्यामुळे कोणती मदत होणार असेल ना तर ती मला करायची.
अश्विनचं हे बदललेलं बोलणं ऐकून कल्पना आणि प्रताप जरा एकमेकांकडे पाहतातच. त्यांना आता जरा काहीतरी वेगळंच वाटतं. आता अश्विन म्हणतो, म्हणूनच मी तुम्हाला सगळ्यांना इथे बोलवलंय. त्यावर प्रताप लगेच म्हणतो, तू तू कसली मदत करणार आहेस? अश्विन हसतच म्हणतो, एक डॉक्टर काय मदत करणार आहे? पण ते सायलीच्या आईचा हात फ्रॅक्चर झाला ना, आणि ते प्लास्टर सुद्धा करून आलेत. त्यांना अजून कदाचित काही दिवस पेनकिलर घ्यावे लागतील. आता अश्विन डॉक्टर आहे आणि तो आपल्याच हाताबद्दल बोलतो हे ऐकल्यावरती आता मैनावतीला आणि सदाशिव दोघांनाही चांगलाच घाम फुटतो. ते दोघंही घाबरून एकमेकांकडे पाहायला लागतात. आता पुढे अश्विन म्हणतो, मी एक काम करतो, मी त्यांना अजून काही मेडिसिन प्रिस्क्राईब करून देतो, जेणेकरून त्यांची रिकव्हरी फास्ट होईल. आत्ता मात्र मैनावतीला काही सुचेनासं होतं. आता अश्विन पुढे म्हणतो, पण त्याआधी सगळ्यात आधी मला त्यांचा हात चेक करावा लागेल. प्रियाला मात्र फारच आनंद झालेला असतो. अश्विनने इतकी काळजी दाखवली म्हणून कल्पना, प्रताप, अस्मिता सगळ्यांना छान वाटतं. आता अस्मिता लगेच म्हणते, नशीब तुझ्या लक्षात आलं की तू एक डॉक्टर आहेस, नाहीतर घरच्यांसाठी बाहेरचा डॉक्टर बोलवायला लागत होता. प्रताप पण त्यावरती अश्विनचं कौतुक करत म्हणतो, अरे हा आपला खरा अश्विन आहे, घरातल्यांसाठी सगळे राग बाजूला ठेवणारा. अश्विन, तू वहिनींचा हात चेक कर. आता सायली आणि अर्जुन दोघांनाही छान वाटतं की अश्विनला इतकी काळजी वाटते. मग आता अश्विन मैनावतीला म्हणतो, या ना काकू या, इकडे बसा. सायली सुद्धा मैनावतीला म्हणते, आई ये ना, बस इथे. आणि मैनावतीला हाताला धरून सोफ्यावर आणून बसवते. आता मैनावती चांगलीच घाबरलेली असते, कारण तिचं पितळ उघडं पडू शकतं असं तिला वाटत असतं. सायली मैनावतीला बोलते, अगं आई, घाई गडबडीत केलं होतं ना तुझं प्लास्टर. अश्विन भाऊजी खूप नावाजलेले डॉक्टर आहेत, सगळं व्यवस्थित करून देतील. मग अश्विन मैनावतीला म्हणतो, घाबरू नका, एकदम रिलॅक्स व्हा आणि हात एकदम रिलॅक्स ठेवा. आणि मग अश्विन मैनावतीचा हात जो आहे तो हळूहळू फिरवायला लागतो आणि प्रत्येक वेळी तिला विचारत असतो, तुमच्या हाताला दुखतंय का? मैनावती म्हणते, नाही नाही दुखत आहे. सदाशिव सुद्धा मैनावतीला विचारतो, अगं तुला दुखत नाहीये? मग मैनावतीची पटकन ट्यूब पेटते की अरे आपल्याला तर दुखायला पाहिजे. पुन्हा आता अश्विन मैनावतीचा हात हलवतो आणि परत विचारतो, दुखतंय? आता लगेच मैनावती म्हणते, हा हा दुखतंय. सगळ्यांनाच हे जरासं विचित्र वाटत असतं. आता अश्विन पुन्हा एकदा मैनावतीचा हात आणखीन थोडा फिरवतो आणि विचारतो, दुखतंय का आता? मैनावती परत बोलून जाते, नाही. अश्विन मुद्दामूनच मैनावतीच्या हातावरती आता जोर देतो आणि विचारतो परत, दुखतंय? आता मात्र मैनावती म्हणते, थोडं थोडं दुखतंय, तुम्ही जोर देताय ना, त्यामुळे थोडं दुखतंय. मग आता अश्विन स्वतःशीच विचार करतो, मी यांचा हात एवढा जोरात दाबतोय तरी यांना दुखत नाही, म्हणजे यांना फ्रॅक्चर असणं शक्यच नाही. बरोबर अश्विनला आता समजलेलं असतं की काहीतरी गडबड आहे. आता तो लगेचच विमलला म्हणतो, विमल ताई, आपल्या त्या स्टेशनरी बॉक्स मधनं कात्री घेऊन येतात. सदाशिवला आता टेन्शन येतं. तो विचारतो, कात्री? कात्री कशाला? अश्विन म्हणतो, थांबा थांबा, सांगतो तुम्हाला, लागते कात्री. आता विमल अश्विनला कातर आणून देते. अश्विन आता कातर घेतो आणि सरळ मैनावतीच्या हाताचं प्लास्टर कापायला सुरुवात करतो. आता मैनावती चांगलीच पॅनिक होते आणि म्हणते, अहो काय करताय तुम्ही? घरातले सगळेच आता ओरडायला लागतात, अरे अश्विन काय करतोयस तू? प्लास्टर कशाला कापतोयस? पण अश्विन कोणाचंच काहीच न ऐकता सरळ फटाफट प्लास्टर कापायला सुरुवात करतो. सायली सुद्धा अश्विनला विचारते, अहो अश्विन भाऊजी, तुम्ही प्लास्टर का फाडताय? अश्विन मात्र कोणाकडेच बघत नाही, तो आपला सरळ प्लास्टर फाडत असतो. घरातले सगळेच आता पॅनिक होतात. नुसता एकच गोंधळ सुरू होतो. प्रियाला मात्र खूप हसायला येत असतं. अस्मिता सुद्धा त्याला ओरडून म्हणत असते, अरे थांब, त्यांना दुखेल. आता अश्विन अर्ध प्लास्टर फाडतो आणि सरळ मैनावतीचा हात वरती पकडतो आणि म्हणतो, हे बघा, ऍक्सिडेंट झाला होता ना यांचा, फ्रॅक्चर झालं होतं ना, पण तुम्हाला तर साधं कुठे खरचटलेलं पण नाहीये. आता मैनावतीची चोरी पकडली जाते. मैनावती आणि सदाशिव चुपचाप मान खाली घालून उभे असतात. अर्जुन, अस्मिता, कल्पना, प्रताप आणि सायली सगळ्यांनाच आता आश्चर्याचा धक्का बसतो. अश्विन चांगलाच भडकलेला असतो आणि तो म्हणतो, तुमच्या माहिती करता सांगतो, जेव्हा एखाद्या पेशंटला खरंच फ्रॅक्चर होतं ना, तेव्हा ते पेन सहन करण्यासारखं नसतं. आणि मी तर तुमचा हात एकदम फिरवला तरी तुम्ही नॉर्मल आहात. आता मात्र मैनावती आणि सदाशिवच्या या वागण्याने घरातल्या सगळ्यांना चांगलाच धक्का बसलेला असतो. अश्विनने सगळ्यांच्या समोर मैनावती आणि सदाशिवचा चांगलाच भांडाफोड केलेला असतं. सायलीला तर आता काय बोलावं काहीच कळत नसतं. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आता प्रिया तावातावानेच मैनावतीचा हात धरते आणि तिला घराच्या बाहेर फरफटतच नेत म्हणते, पैशासाठी कोणत्या थराला जातील ना सांगता येत नाही. ही सगळी नाटकं पैशासाठी चालली होती ना. जशी आई बाप तशी मुलगी, एक नंबरचे ढोंगी नुसते, असं म्हणून ती मैनावतीला अशी घराच्या बाहेर जोरात ढकलून देते. आता मैनावती आणि सदाशिव बाहेर एकदमच जोरात पडतात. तितक्यात आता समोरून पूर्णा आजीची एंट्री होताना दाखवले. अखेर सगळ्या प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली. पूर्णा आजी येतात आणि मैनावतीला अगदी मायेने उचलतात. त्यानंतर पूर्णा आजी प्रियाच्या एक सणसणीत कानाखाली देतात आणि तिला रागानेच म्हणतात, हे सुभेदारांचं घर आहे,
इथे मोठ्यांचे पाय धरले जातात, ओढले जात नाहीत. पुन्हा जर अशी वागलीस ना तर मी आणि माझ्या दोन्ही सुना असं म्हणून कल्पना आणि सायलीचा हात धरतात आणि प्रियाला म्हणतात, आम्ही तुला मिळून घराबाहेर काढू. आता मात्र पूर्णाजीच्या एंट्रीने प्रिया चांगलीच घाबरलेली असते. ती मात्र पूर्णाजींकडे पाहतच राहते. घरातले सगळे सुद्धा आता पूर्णाजीच्या मागे उभे असतात. कोणीच काहीच बोलत नसतं. अखेर पूर्णाजींची धमाकेदार एंट्री झाली. तर मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मालिकांच्या अपडेट्स करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.